हाऊस जवळ गोळीबार झाल्याची माहिती आहे। जवळपास 25 राऊंड यामध्ये फायर झालेत आणि गोळीबाराच्या दरम्यान ट्रम्प देखील व्हाईट हाऊसच्या परिसरामध्ये होते। सिक्रेट सर्व्हिस कडून हल्लेखोराचा एन्काउंटर करण्यात आलाय। नासिर बेस्ट असं या 21 वर्षीय संशयित हल्लेखोराचं नाव आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षित असल्याची माहिती आहे। गोळीबाराच्या नंतर व्हाईट हाऊसच्या बाहेर तगडा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलाय। आणि याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आहेत। ढगे सर, काय नेमकं सांगाल? आता हा अमेरिकेच्या व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार बघायला मिळतोय। नक्कीच मागच्या 30 दिवसांचा जर आपण परामर्श घेतला तर वेळोवेळी अशा प्रकारचे वॉशिंग्टनमध्ये हल्ले होणं यावरून स्पष्टपणे दिसतं की डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीविताला धोका आहे, त्यांच्या प्रशासनामधल्या त्याचबरोबर कुटुंबीय असणाऱ्या काही महत्वाच्या व्यक्तींना सुद्धा धोका आहे, हे वेळोवेळी समोर त्या ठिकाणी येते। आणि म्हणून नक्कीच आता तिथल्या ज्या सुरक्षा एजन्सीज आहेत त्या आणखीन अलर्ट मोडवर त्या ठिकाणी जातील आणि नेमकं याच्या मागचं कारण काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतील। आतापर्यंतची जी माहिती आपल्याकडे आलेली आहे त्याच्या अनुसार मुळातच व्हाईट हाऊस मध्ये डोनाल्ड ट्रम्प हे त्या ठिकाणी होते आणि त्यांचं जे सुरक्षेचा आउटर पेरिमीटर, मिडल पेरिमीटर आणि इनर पेरिमीटर असतं, तर त्यामधल्या बाहेरच्या चेक पॉइंटच्या तिथे सिक्रेट सर्व्हिस एजन्सीच्या या चेक पॉइंटच्या तिथे एक इसम त्या ठिकाणी घुसतो, तो जो आहे बंदूक काढतो आणि अंधाधुंद अशा प्रकारची फायरिंग सुरू करतो। त्याला लगेच सिक्रेट सर्व्हिस एजन्सीचे एक प्रकारे जी सिक्युरिटी फोर्सेसचे जे जवान त्या ठिकाणी आहेत ते त्याला रिस्पॉन्ड करतात, त्याला जे आहेत गंभीरपणे जखमी करतात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तो जो सस्पेक्ट आहे तो गंभीर जखमी होतो। त्याचबरोबर एक बायस्टँडर, थोडक्यात जो वाटसरू तिथला आहे तो सुद्धा गंभीरपणे जखमी होतो। त्यांना दवाखान्यात नेलं जातं आणि ब्रॉट इन डेड, दवाखान्यामध्ये जो आहे हा सस्पेक्ट त्या ठिकाणी ठार मारला जातो। अशा प्रकारची घटना घडलेली आहे। साधारणतः संध्याकाळी 6 वाजता अमेरिकन टाइमच्या अनुसार हा सगळा प्रकार त्या ठिकाणी झाला। इमिडिएटली त्याच्यानंतर तिथे व्हाईट हाऊसमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आणि साधारणतः 7 वाजेपर्यंत जी आहे पुन्हा परिस्थिती, लॉकडाऊनची परिस्थिती जी आहे ती पूर्ववत करण्यात आली। मुळात ही जी थ्रेट आहे ही तर ती न्यूट्रलाइज करण्यात आली, पण मूळ प्रश्न हा निर्माण होतो की वेळोवेळी जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील, जसं आपल्याला माहिती आहे की 1 महिना अगोदरच व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्सच्या डिनरच्या तिथे सुद्धा जे आहे अशा प्रकारे एक इसम घुसला होता आणि डोनाल्ड ट्रम्प त्याचबरोबर त्यांच्या प्रशासनातल्या काही महत्वाच्या व्यक्तींना टार्गेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता। त्याच्यानंतर 4 मेला व्हाईट हाऊस मॉन्युमेंटच्या तिथे सुद्धा जो आहे अशा प्रकारचा गोळीबाराचा प्रकार त्या ठिकाणी झाला होता। काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं की डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प हिच्या हत्येचा कट त्याच्याशी संबंधित मोहम्मद अल सादी याला अटक त्या ठिकाणी करण्यात आलं आणि आज अशा प्रकारची बातमी येते। म्हणजे वेळोवेळी जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर नेमकं याच्या मागचं कारण काय आहे? डोनाल्ड ट्रम्प यांचं एक प्रकारे कॉन्ट्रोवर्शियल व्यक्तिमत्व हे त्यामागचं कारण आहे। एक प्रकारे पॉलिटिकल पोलरायझेशन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे एक प्रकारे राजकीय ध्रुवीकरण आणि राजकीय विरोधकांचा हा अशा प्रकारे हल्ल्याच्या मागे काही हात आहे का हे पाहणं आवश्यक आहे। तिसरी महत्वाची गोष्ट एकूणच आपल्याला पाहावी लागेल की इराण युद्धाच्या अनुषंगाने जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा सुद्धा याच्याशी काही संबंध आहे का, या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या अनुषंगाने ज्या आहे आता पुन्हा पुढे आलेल्या आहेत। हो ढगे सर, आपण बघतोय काल परवाचीच गोष्ट तुम्ही म्हटल्याप्रमाणे ट्रम्प यांची मुलगी इवांका हिच्यावर सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता आणि आता ट्रम्प यांना लक्ष्य केलं जात आहे। का नेमकं हे सातत्यानं घडते असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं त्याच्या मागे 3-4 कारणं त्या ठिकाणी असू शकतात। अजून जे आहे नक्कीच आपल्याला कारण मीमांसा या क्षणाला करता येणार नाही, पण जे मी सांगत होतो, पहिली गोष्ट डोनाल्ड ट्रम्प यांचं जर व्यक्तिमत्व आपण पाहिलं ते कॉन्ट्रोवर्शियल आहे। वेळोवेळी ज्या प्रकारची विधानं करतात त्याचबरोबर अतिशय आक्रमकपणे ज्या प्रकारे ते पॉलिसी डिसिजन्स घेतात ते पाहता याच्या आधी सुद्धा जे आहे निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान त्याचबरोबर त्याच्यानंतर सुद्धा वेळोवेळी त्यांच्यावर हल्ले झालेले आपल्याला दिसून आलेले आहेत। याच्या मागे असं काही कारण आहे का हे आपल्याला पाहावं लागेल। दुसरी सर्वात महत्वाची बाब ज्याला आपण म्हणतो पॉलिटिकल पोलरायझेशन, अमेरिकेमध्ये जे आहे डेमोक्रेटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी यांच्यामध्ये राजकीय ध्रुवीकरण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या राजकीय विरोधामधून डेमोक्रेटिक पार्टीच्या किंवा रिपब्लिकन पार्टीच्या विरोधकांकडून म्हणजेच डेमोक्रेटिक पार्टीच्या समर्थकांकडून अशा प्रकारचा काही हल्ला झाला का हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल। ही एक दुसरी शक्यता त्या ठिकाणी आहे। तिसरी सर्वात महत्वाची शक्यता मुख्यतः इराण युद्धानंतर ज्या प्रकारे महागाई आणि एकूणच लिव्हिंग स्टँडर्ड अमेरिकेतल्या जनतेचं जे आहे खालावत चाललेलं आहे, तर त्यातून कोणी जे आहे नाराज होऊन अशा प्रकारचं लोन वुल्फ अटॅक कुठल्या व्यक्तीने केला का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। आणि माझ्या मते चौथी सगळ्यात महत्वाची बाब, इराण युद्धाची पार्श्वभूमी लक्षात घेता ज्या प्रकारे इराणचा सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनीचा खात्मा हा अमेरिकेने केला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशाच्या अनुसार केला, त्याच्याच अनुसार IRGCने सुद्धा आता सरळ धमकी दिलेली आहे। इव्हन ज्याला आपण म्हणतो की 18 मिलियन बाउंटी एक प्रकारे जे आहे डोनाल्ड ट्रम्प याला जो ठार मारेल त्याच्यावर त्याला जे आहे बक्षीस देण्याचं सुद्धा IRGCने त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे। आणि अशा प्रकारे
प्रकारे इराण युद्धाची पार्श्वभूमी असताना मोहम्मद अली सादी नावाचा एक IRGCचा टेररिस्ट ज्याच्याकडे इराकचा पासपोर्ट होता तो अमेरिकेमध्ये पकडला जाणं आणि त्याचं मुख्य उद्दिष्ट जे होतं इव्हांका ट्रम्प जी डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आहे आणि जेरार्ड कुशनरशी लग्न करण्यासाठी तिनं यहुदी धर्म त्या ठिकाणी स्वीकारला, हा सुद्धा राग या IRGCच्या टेररिस्टच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. तर हे सुद्धा त्याच्या मागचं काही कारण असू शकतं. तर अशा 3-4 वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे कारण या हल्ल्यामागे असू शकतात असं आज घडीला त्या ठिकाणी वाटतं. ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन होईल त्याच वेळेस नेमकं कारण काय आहे ते आपल्या समोर येऊ शकेल. हो, ढगे सर, ट्रम्प यांनी आधीच खरं तर सावधगिरी घेतल्याचं बघायला मिळत आहे, कारण त्यांच्यावर जे सातत्यानं जे हल्ले होत आहेत, आपल्यावर कधी हल्ला होऊ शकतो असं त्यांना वाटत असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नाला जाणार नाही असाही निर्णय घेतलाय. खरं म्हटलं तर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणजे जो आहे तो व्हेरी 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 इम्पॉर्टंट पर्सन आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची सुरक्षा व्यवस्था सुद्धा जी आहे अत्यंत मजबूत त्या ठिकाणी असते. त्याच्याही पलीकडे जाऊन ज्या प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट्स आहेत, म्हणजे आता या हल्ल्यानंतर मनामध्ये ती सुद्धा शंकेची पाल चुकचुकते. काही तासांपूर्वीच याच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक सोशल माध्यमांमधून जे आहे मेसेज त्या ठिकाणी केला होता की वीकेंड या आठवड्याच्या शेवटी मुलाचं लग्न बहामासला त्या ठिकाणी आणि त्या लग्नाला मी जाणार नाही. मी जर लग्नाला गेलो तरी मारला जाईल आणि जर लग्नाला नाही गेलो तरी सुद्धा मीडियाच्या क्रिटिसिझममुळे मारल्या जाईल, अशा प्रकारचे जे आहे विधान त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. मग खरोखरच तशा प्रकारचे काही इंटेलिजन्स इनपुट होते का की त्या इंटेलिजन्स इनपुटच्या आधारावर त्यांच्यावर हल्ला होणार आहे अशा प्रकारची माहिती त्यांना होती? बहामास सारख्या ठिकाणी गेलं असतं तर आणखीन तो हल्ला जो आहे होण्याची शक्यता वाढली असती, कारण सिक्युरिटी तिथे एक प्रकारे डायल्यूट झाली असती. म्हणूनच एक प्रकारे सुरक्षितपणे व्हाईट हाऊसमध्ये राहण्याचाच त्यांनी निर्णय घेतला का अशी सुद्धा शंकेची पाल मनामध्ये त्या ठिकाणी चुकचुकते. पण एक गोष्ट मात्र नक्की की नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा व्यवस्था मजबूत जरी त्या ठिकाणी असली तरी सुद्धा त्यांच्या विरुद्ध एक प्रकारे सिक्युरिटी थ्रेट सगळी परिस्थिती पाहता वाढतच जाते. आणि आपण हे विसरायला नको की कितीही सिक्युरिटी मजबूत असली तरी सुद्धा हाच अमेरिका होता ज्यामध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरचा 2001 मध्ये हल्ला झाला होता. आणि आज घडीला इराण युद्धाची परिस्थिती पाहता त्याचबरोबर काही भाडोत्री दहशतवादी ज्यामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सुद्धा समावेश असू शकतो, काही स्लीपर सेलचा समावेश असू शकतो, यांच्या माध्यमातून अमेरिकेच्या प्रशासनातल्या काही महत्वाच्या अधिकाऱ्यांवर आणि डोनाल्ड ट्रम्पवर हल्ला होऊ शकतो असे स्पष्टपणे इंटेलिजन्स इनपुट हे बाहेर आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सिरियसली पाहणं हे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला सुद्धा जे आहे अत्यंत आवश्यक बनलेलं आहे. हो, ढगे सर, हे सातत्यानं हल्ले होत आहेत, तर ट्रम्प यांना लक्ष केलं जात आहे. नेमकी काय अमेरिकेची आता भूमिका असू शकते असं तुम्हाला वाटतं? अमेरिका उत्तर देईल का यावर? माझ्या मते इंटेलिजन्स ग्रीड जे आहे ते आणखी मजबूत होईल. यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी की वेळोवेळी जरी हल्ले होत असले कुठेतरी जे आहे इंटेलिजन्सचं काही अंशी फेल्युअर जरी असलं तरी त्यांचे जे सिक्रेट सर्व्हिस एजंट जे आहेत ते अत्यंत प्रॉम्प्टली ऍक्ट करतायत. साधारणतः मागच्या महिन्यामध्ये जो हल्ला त्या ठिकाणी झाला होता 24-25 एप्रिलला जो हल्ला झाला होता त्यावेळेस सुद्धा व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्स डिनर्सच्या वेळेस काही क्षणाच्या आत सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनी ऍक्ट केलं आणि त्यामुळे त्या हल्लेखोराला जे आहे त्यांनी जागेवरच त्या ठिकाणी पकडलं. नंतर त्याचं जे इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी सुरू आहे. आजच्या घटनेमध्ये सुद्धा जे आहे चेक पॉईंटच्या तिथेच त्याला न्यूट्रलाइज करण्यामध्ये सिक्रेट सर्व्हिस एजंट्सला यश त्या ठिकाणी मिळालं. त्यामुळे त्यांची सुरक्षा व्यवस्था मजबूत आहे पण कुठेतरी इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे. म्हणून माझ्या मते इंटेलिजन्स ग्रीड आणखी मजबूत करणं, जसं मी सांगितलं की आउटर पेरिमीटर, मिडल पेरिमीटर आणि इनर पेरिमीटर ज्यामध्ये वेगवेगळ्या एजन्सीजचा समावेश असतो. म्हणजे सिक्रेट सर्व्हिस एजंट्सच्या सोबतीलाच FBI त्या ठिकाणी रोल आहे, मेट्रोपोलिस जे त्या ठिकाणी आहे, थोडक्यात वॉशिंग्टनचे जे लोकल पोलीस आहेत त्यांचा समावेश त्या ठिकाणी त्याच्यात आहे. त्याचबरोबर त्यांचे जे कॅट कमांडोज असतात अँटी टेररिझमशी रिलेटेड त्यांचा समावेश आहे. यांच्यामधलं कोऑर्डिनेशन हे आणखी मजबूत त्या ठिकाणी केलं जाईल, इंटेलिजन्स मजबूत त्या ठिकाणी केलं जाईल आणि या अनुषंगाने जे आहे त्यांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर असं त्या ठिकाणी आढळलं की हे लोकलाइज्ड किंवा लोन वुल्फ अटॅक नाहीये, यामध्ये जे आहे मोठी साजिश आहे, याचे काही धागेदोरे जर ग्लोबल जिहादी नेटवर्क पर्यंत पोहोचले किंवा IRGC पर्यंत पोहोचले तर माझ्या मते डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रशासन याच्याशी संबंधित सुद्धा आक्रमक कारवाई त्या ठिकाणी त्याच्यात करतील आणि आणखीन जोरदार हल्ल्यांचा सपाटा ते भविष्यामध्ये लावतील. पण हे तेव्हाच सगळं त्या ठिकाणी येईल ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन मधून क्लिअर कट असे इंडिकेशन्स मिळतील याचा संबंध इराणच्या IRGC किंवा ग्लोबल जिहादी नेटवर्कशी आहे. हो, ढगे सर, आपण बघतो युद्ध अजूनही काही थांबलं नाहीये. या खरं तर इराण अजूनही हल्ले करण्याच्या तयारीमध्ये आहेत. इराणनं हल्ला केला या संशयातून खरं तर अमेरिका आता त्यांच्यावर हल्ला करू शकते का, त्यांना उत्तर देऊ शकते का, हा सगळा प्रकार बघता? फक्त या प्रकारामुळे मला वाटत नाहीये, पण एकूणच जी परिस्थिती
येस, या प्रकारामुळे फक्त त्या ठिकाणी नाही, पण एकूणच परिस्थिती जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली तर एका बाजूला जे आहे डील करण्यासाठी अमेरिका आतुर आहे, तशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. पण जर डील झालं नाही, दुर्दैवाने ज्या प्रकारचे इंडिकेशन्स मिळत आहेत की चायनाचं इंटरव्हेन्शन जे अमेरिकेला अपेक्षित होतं इराणवर दबाव टाकण्यासाठी आणि डील करण्यासाठी, त्यामध्ये अमेरिकेला यश त्या ठिकाणी मिळालं नाही. अजूनही चर्चा सुरू आहे, पण इराण जो आहे पूर्णतः अमेरिकेच्या अटी शर्तींवर अशा प्रकारचं डील करायला त्या ठिकाणी तयार नाही. म्हणून जर ही असाच डेडलॉक त्या ठिकाणी राहिला तर माझ्या मते येणाऱ्या काही दिवसांमध्ये अमेरिका जबरदस्त अशा प्रकारचे लिमिटेड एअर स्ट्राईक करेल, ज्यामध्ये खार्ग आयलँडचा समावेश असेल किंवा काही इराणच्या महत्वाच्या ऑइल इन्फ्रास्ट्रक्चरचा समावेश त्या ठिकाणी असेल. आणि माझ्या मते एक गोष्ट आपण विसरून त्या ठिकाणी चालणार नाही की अमेरिकेपेक्षा सुद्धा भविष्यामध्ये इस्रायलचा जो आहे अत्यंत महत्वाचा रोल त्या ठिकाणी असेल, इस्पेशली अशा आक्रमकतेमध्ये, असं मला पर्सनली त्या ठिकाणी वाटतं. अमेरिका एक प्रकारे ऑफिशियली त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की ऑपरेशन इपिक फ्युरी हे आमच्यासाठी संपलेलं आहे. आता ऑपरेशन इपिक फ्युरी 2.0 ते त्या ठिकाणी सुरू करतात का इस्रायलला जो आहे मागून पाठिंबा देणं आणि इस्रायलनं जे आहे इराण विरुद्धची आक्रमकता वाढवणं, अशा प्रकारचा प्रकार ते त्या ठिकाणी करतात. हे येणारा काळच त्या ठिकाणी ठरवेल. पण एक गोष्ट मात्र नक्की की आज घडीला जरी पॉज मोडवर हे युद्ध जरी गेलेलं आहे असलं तरी सुद्धा जी आहे आक्रमकता ही कुठेही कमी झाली नाही. एक प्रकारे अशांतता अजून सुद्धा आहे आणि कधीही कुठल्याही क्षणाला हे युद्ध आणि अशा प्रकारचे एअर स्ट्राईक अमेरिकेकडून सुरू केले जाऊ शकतात. हो, सतीश टगे सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.